नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रावरील, तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला तर मित्रांनो, वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. तर पहिला प्रश्न आहे, शारीरिक अवयवांच्या आकारात दिसून येणारा मापनयोग्य बदल म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे वाढ. शारीरिक अवयवांच्या आकारात दिसून येणारा मापनयोग्य बदल म्हणजे वाढ होय. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, प्रगतीच्या स्वरूपात होणाऱ्या बदलाची प्रक्रिया म्हणजे काय? तर प्रगती विचारली आहे. तर प्रगतीच्या स्वरूपात होणाऱ्या बदलाची प्रक्रिया म्हणजे विकास होय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे विकास. पुढचा प्रश्न बघूयात. नवजात अवस्था असते, तर नवजात अवस्था 30 दिवसांपर्यंत असते. नवजात अवस्था ही 30 दिवसांपर्यंत असते. पुढचा प्रश्न, शैशवावस्था असते, तर शैशवावस्था ही 1 महिना ते 2 वर्षापर्यंत असते. तर पर्याय क्रमांक 1 महिना ते 2 वर्ष. पुढचा प्रश्न, बाल्यावस्था ही असते, तर बाल्यावस्था ही 2 ते 6 वर्षापर्यंत असते. 2 ते 6 वर्षापर्यंत. पुढचा प्रश्न, किशोरावस्था ही, तर किशोरावस्था ही 6 ते 12 वर्षापर्यंतची असते. 6 ते 12 या कालावधीला किशोरावस्था असे म्हणतात. पुढचा प्रश्न, औपचारिक शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी बालकाचे योग्य वय कोणते? तर औपचारिक शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी बालकाचे योग्य वय हे 6 वर्ष असते किंवा 6 वयोगट असतो. तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, बालवाडी व अंगणवाडीचे शिक्षण कोणत्या अवस्थेत दिले जाते? तर बालवाडी व अंगणवाडीचे शिक्षण हे शैशवावस्थेत दिले जाते. तर शैशवावस्थेची वयोमर्यादा काय आहे? तर 1 ते 2 वर्ष या गटातील मुलांना आपण शैशवावस्था असे म्हणतो, म्हणजे शैशवावस्थेतील मुले असे म्हणतो. शैशवावस्थेमध्ये बालवाडी व अंगणवाडीचे शिक्षण दिले जाते. तर वय वर्ष किती शैशवावस्थेचे? तर 1 महिना, 1 मंथ ते 2 वर्ष. पुढचा प्रश्न, बालविकासाचा योग्य क्रम दर्शवणारा पर्याय निवडा. तर पर्याय क्रमांक 1 काय आहे? तर नवजात अवस्था, त्यानंतर येते शैशवावस्था, त्यानंतर येते किशोरावस्था आणि त्यानंतर येते कुमारावस्था. नवजात अवस्थेमध्ये 30 दिवसापर्यंत जी अवस्था असते ती नवजात अवस्था असते. त्यानंतर शैशवावस्था ही 1 महिना ते 2 वर्षापर्यंतची असते. किशोरावस्था ही 6 ते 12 वर्षापर्यंतची ही किशोरावस्था असते. त्यानंतर येते कुमारावस्था. पुढचा प्रश्न बघूया.
सॉरी, ते शैशव पाहिजे होतं. शैशव अवस्थेतील नसणारे लक्षण ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय आहे तर विषमलिंगी शारीरिक आकर्षण निर्माण होते. हे हे जे विधान आहे हे शैशव अवस्थेस लागू पडत नाही किंवा या अवस्थेत ही लक्षणे नसतात. कोणत्या अवस्थेत तर शैशव अवस्थेत. पुढचा प्रश्न. वंश परंपरेनुसार आई वडिलांकडून मुलांना प्राप्त होणाऱ्या गुणदोषांना काय म्हणतात? तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे तर वंश परंपरेनुसार आई वडिलांकडून मुलांना प्राप्त होणाऱ्या गुणदोषांना आपण अनुवंशिकता असे म्हणतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अनुवंशिकता. पुढचा प्रश्न. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? तर प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणसूत्राच्या 23 जोड्या असतात. किती असतात? तर 23 असतात. 23 गुणसूत्रे असतात. पुढचा प्रश्न. स्त्रियांच्या पेशीमध्ये किती गुणसूत्र असतात? तर मागील प्रश्नामध्ये आपण बघितलं प्रत्येक व्यक्तीच्या गुणसूत्रांच्या जोड्या बघितल्या. आता या प्रश्नामध्ये आपण स्त्रियांच्या पेशीमध्ये किती गुणसूत्र आढळतात? तर 46. किती आढळतात? तर 46 गुणसूत्रे हे स्त्रियांच्या पेशीमध्ये आढळून येतात. पुढचा प्रश्न. शिक्षण अधिक प्रभावी होऊ शकते जर विद्यार्थ्यांना स्वतः कार्य करणे व त्यावर नियंत्रण करण्याची स्वायत्तता दिली गेली तर. शिक्षण कधी प्रभावी होऊ शकते? तेव्हाच होऊ शकते जेव्हा विद्यार्थ्यांना स्वतः कार्य करणे व त्यावर नियंत्रण करण्याची स्वायत्तता दिली गेली तर शिक्षण अधिक प्रभावी होऊ शकते. पुढचा प्रश्न. शिक्षण प्रभावी होते जर विद्यार्थी केंद्रित सूचना व आंतरक्रिया पद्धतीचा उपयोग केला जात असेल तर. काय सांगितले? शिक्षण प्रभावी होते जर विद्यार्थी केंद्रित सूचना व आंतरक्रियात्मक पद्धतीचा उपयोग केला जात असेल तर शिक्षण प्रभावी होते. पुढचा प्रश्न. वर्गातील उत्तम शिक्षक हा. तर उत्तर आहे वरीलपैकी सर्व. तर काय आहे बघूया. वर्गातील उत्तम शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक जिज्ञासेचे पोषण करतो. विद्यार्थ्यांना परस्पर संवादासाठी प्रोत्साहित करतो. विद्यार्थ्यांना जगातील वास्तविक परिस्थितीमध्ये संमेलन करतो. तर ही जी सगळी ही जी सगळी गुण आहेत ती शिक्षकामध्ये असावी लागते. तरच वर्गातील अध्यापन हे प्रभावी होऊ शकतं. पुढचा प्रश्न. सृजनात्मकतेचे कोणते वैशिष्ट्य आहे असं विचारले. तर वरील सर्व काय आहेत तर सृजनात्मकतेचे वैशिष्ट्य हे मौलिकता पण आहे, प्रवाहशीलता पण आहे आणि लवचिकता पण आहे. त्यामुळे वरील सर्व हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. सामान्य विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन अध्यापन संबंधित खालील वैशिष्ट्ये असतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. काय आहेत ते बघूया.
तर सामान्य विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन अध्यापन संबंधी वैशिष्ट्ये असतात. तर पहिला आहे अध्ययनात क्रियाशीलता, हे वैशिष्ट्य आहे. विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची योग्यता असली पाहिजे. त्यानंतर स्वतः कृती करून नवीन अनुभवाद्वारे ज्ञान प्राप्त करणे, हेही एक विद्यार्थ्याचे वैशिष्ट्य आहे. म्हणून वरील सर्व हा पर्याय योग्य आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मंद गतीने शिकणाऱ्या बालकास कशाची गरज असते असं विचारले. त्या प्रश्नाचं उत्तर आहे, मंद गतीने शिकणाऱ्या बालकास अतिरिक्त सहाय्यतेची गरज असते. अतिरिक्त सहाय्यतेची गरज असते. पुढचा प्रश्न, जेव्हा तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचे विद्यार्थ्यांनी चूक उत्तर दिले असता त्यावेळेला तुम्ही काय कराल? जेव्हा तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे विद्यार्थी चुकीचे उत्तर देतो त्यावेळेला तुम्ही काय कराल? तर त्याला दुसरा प्रश्न विचाराल. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपले उत्तर चुकीचे होते याची जाणीव होईल. काय विचारले? त्याला दुसरा प्रश्न विचाराल. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपले उत्तर चुकीचे होते याची जाणीव होईल. पुढचा प्रश्न, अध्यापनाची खालील व्याख्या कोणाकरता येईल? तर अध्ययनाची सुविधा ही व्याख्या करता येईल. अध्ययनाची सुविधा या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अध्यापनाचा स्तर विचारलाय कोणता आहे? खालीलपैकी अध्यापनाचा स्तर कोणता? तर परावर्तन हा अध्यापनाचा स्तर आहे. अध्यापनाचा स्तर हा परावर्तन आहे. पुढचा प्रश्न, शिक्षकांनी खालील अध्यापनाच्या पद्धतीचा सराव करणे आवश्यक आहे. शिक्षकांनी अध्यापनाच्या पद्धतीचा सराव करणे का आवश्यक आहे? शिक्षकांनी अध्यापनाच्या पद्धतीचा सराव करणे आवश्यक आहे आंतरक्रियात्मक पद्धतीने. या प्रश्नाचं उत्तर काय? तर आंतरक्रियात्मक पद्धतीने. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांना दिलेल्या सल्ल्याची सर्वात अधिक उपयोगिता ही आहे की त्यांचा आत्मविश्वास वाढतो. विद्यार्थ्यांना दिलेल्या सल्ल्याची सर्वात अधिक उपयोगिता त्यांचा आत्मविश्वास वाढवतो. पुढचा प्रश्न, बहुश्रेणी अध्यापन म्हणजे काय? तर बहुश्रेणी अध्यापन म्हणजे एका शिक्षकाला एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवावे लागते. त्याला आपण बहुश्रेणी अध्यापन असे म्हणतो. बहुश्रेणी अध्यापन म्हणजे काय? तर एका शिक्षकाला एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवावे लागते. त्याला आपण बहुश्रेणी अध्यापन असे म्हणतो. पुढचा प्रश्न, ही शिक्षकाची भूमिका आहे कोणती? तर विद्यार्थी केंद्रित कृतीवर आधारित आंतरक्रियात्मक अध्ययन प्रणालीची निर्मिती करणे किंवा प्रजनन करणे ही शिक्षकाची भूमिका आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न,
अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेत शिक्षकांनी काय करावे? तर अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेत शिक्षकांनी जिज्ञासू वृत्तीला प्रोत्साहित करणे. जिज्ञासू वृत्तीला प्रोत्साहित करावे. पुढचा प्रश्न. एका प्रतिभावंत बालकाची तुम्ही मदत करू शकता. त्याला अनुभवाद्वारे ज्ञान संपन्न बनवून. त्याला अनुभवाद्वारे ज्ञान संपन्न बनवून. पुढचा प्रश्न. जीन पियाजे यांच्या मते 0 ते 14 वयोगटातील बालकांचा मानसिक विकास 4 अवस्थांमध्ये होतो. त्यातील 7 ते 14 वयोगटातील 7 ते 14 वयोगटातील विकासाच्या अवस्थेस काय म्हणतात? तर या अवस्थेस मूर्त क्रियात्मक अवस्था असे म्हणतात. पुढचा प्रश्न. एक शिक्षक म्हणून तुम्ही वर्गात मागच्या बाकावर बसून आपापसात बोलणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत कसे वागाल? तर त्यांना लक्ष न देण्याचे कारण विचारून. त्यांना लक्ष न देण्याचे कारण विचारून. पुढचा प्रश्न. बालकांच्या व्यक्तिमत्वाचे मापन करण्याची सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धत कोणती? तर समाजमिती पद्धती. समाज माहिती झाले, समाजमिती पाहिजे इथे. समाजमिती पद्धती. पुढचा प्रश्न. भारतीय शिक्षण प्रणाली ही विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करते. भारतीय शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करणे किंवा तयार करते. पुढचा प्रश्न. वर्गातील एक खोडकर बालक इतर विद्यार्थ्यांना त्रास देतो. अशा स्थितीत प्राध्यापकाने बालकांची समस्या किंवा अडचण जाणून घेण्यासाठी कोणत्या पद्धतीचा उपयोग करावा? तर वैयक्तिक अध्ययन पद्धतीचा. कोणता? तर वैयक्तिक अध्ययन पद्धतीचा. पुढचा प्रश्न. मौखिक मार्गदर्शन हे डॅश कमी प्रभावी असते. तर कौशल्य शिकविताना. कौशल्य शिकविताना मौखिक मार्गदर्शन हे कमी प्रभावी असते. पुढचा प्रश्न. भावनात्मक दृष्ट्या स्थिर किंवा संतुलित विद्यार्थी आपल्या वर्गमित्रासोबत सहसंबंध प्रस्थापित करतात. पुढचा प्रश्न. डॅश ही शिक्षकाची भूमिका आहे. तर ज्ञान निर्मिती किंवा ज्ञान संपादन करण्यास सहाय्य करणे ही शिक्षकाची भूमिका आहे. कोणती? तर ज्ञान निर्मिती किंवा ज्ञान संपादन करण्यास सहाय्य करणे. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. तुम्ही वर्गाचे अवधान किंवा लक्ष केंद्रित करू शकता प्रेरणादायी परिवर्तनाद्वारे. प्रेरणादायी परिवर्तनाद्वारे तुम्ही वर्गाचे अवधान किंवा लक्ष केंद्रित करू शकता. पुढचा प्रश्न. अनुकूल व सकारात्मक व्यवहार किंवा वर्तनासाठी विद्यार्थ्यांमध्ये खालील जीवन कौशल्य आवश्यक आहे. कोणते?
तर वरील सर्व कोणते आहेत? तर प्रभावी आंतरवैयक्तिक संप्रेषण, त्यानंतर निर्णय घेण्याची क्षमता, भावना व तणावाशी सामंजस्य. कोणते? तर प्रभावी आंतरवैयक्तिक संप्रेषण, निर्णय घेण्याची क्षमता, भावना व तणावाशी सामंजस्य ही जी जीवन कौशल्य आहेत ही अनुकूल व सकारात्मक व्यवहार किंवा वर्तनासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक आहे. पुढचा प्रश्न. जर एका विद्यार्थ्याने असा प्रश्न विचारला ज्याचे उत्तर तुमच्याकडे नाही, अशा वेळी तुम्ही काय कराल? तर प्रश्नाचे उत्तर शोधून दुसऱ्या दिवशी त्याला उत्तर द्याल, हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. एक चिंतनशील शिक्षक वर्गात असे वातावरण निर्माण करतो की ज्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये परस्पर अंतरक्रियेत प्रोत्साहन मिळते. शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये परस्पर अंतरक्रियेस प्रोत्साहन मिळेल. पुढचा प्रश्न. शिक्षणाचा मुख्य उद्देश डॅश हा असावा. तर शिक्षणाचा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांना व्यावहारिक जीवनासाठी सक्षम बनवणे हा असावा. विद्यार्थ्यांना व्यावहारिक जीवनासाठी सक्षम बनवणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश असावा. पुढचा प्रश्न. एका विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्यासाठी एका शिक्षकाला डॅश माहिती करून घेणे आवश्यक आहे. तर वरील सर्व काय आहेत? तर विद्यार्थ्यांची अडचणी समजून घेणे महत्त्वाचे आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व कशा प्रकारचे आहे ते समजून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या घरचे वातावरण कसे आहे हे माहिती करून घेणे शिक्षकाला आवश्यक आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप कोणते? तर विधायक विज्ञान हे शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप आहे. पुढचा प्रश्न. शिक्षणाचा सत्तावादी स्तर डॅश हा आहे. तर शिक्षणाचा सत्तावादी स्तर हा शिक्षक केंद्रित आहे. पुढचा प्रश्न. चारित्र्याचा विकास डॅश मुळे होतो. तर चारित्र्याचा विकास हा इच्छाशक्ती, वर्तन व व्यवहार आणि नैतिकता यांमुळे होतो, म्हणून वरील सर्व हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी अध्ययन अध्यापन आता कोणता स्तर नाही? तर अध्ययन अध्यापनाचा विभेदीकरण स्तर नाही. अध्ययन अध्यापन आता विभेदीकरणाचा स्तर नाही. पुढचा प्रश्न बघूया. जर एखादा विद्यार्थी वर्गात सहभाग घेताना संकोच करत असेल तर तुम्ही जेव्हा तो प्रश्नाचे उत्तर देण्यास प्रोत्साहित असेल तेव्हाच प्रश्न विचाराल, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. शिक्षकाचे वर्तन डॅश असते. तर शिक्षकाचे वर्तन आशावादी असते. पुढचा प्रश्न बघूया. बालिकांच्या किंवा मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देणे योग्य आहे, कारण
कोणतेही सामाजिक परिवर्तन करण्यासाठी फक्त बालिका समर्थ आहेत. कोणतेही सामाजिक परिवर्तन करण्यासाठी फक्त बालिका समर्थ आहे. पुढचा प्रश्न, समन्वित शिक्षणाचे यश हे डॅश आधारित असते. तर समन्वित शिक्षणाचे यश हे पाठ्यपुस्तकांची उत्कृष्टता यावर आधारित असते. पुढचा प्रश्न, अध्ययनाशी संबंधित विद्यार्थ्यांच्या समस्यांचा सर्वात उत्तम उपचार म्हणजे निदानात्मक शिक्षण. अध्ययनाशी संबंधित विद्यार्थ्यांच्या समस्यांचा सर्वात उत्तम उपचार, त्याला आपण निदानात्मक शिक्षण असे म्हणतो. पुढचा प्रश्न, एक शिक्षक विद्यार्थ्यांना प्रेरित करतो पुरस्कार किंवा बक्षीस देऊन. पुढचा प्रश्न बघूया, जर एखादा विद्यार्थी तुम्हाला सन्मान देत नसेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष कराल. पुढचा प्रश्न, मानवी मूल्य नैसर्गिकदृष्ट्या सार्वत्रिक आहेत, त्याचा विकास म्हणजे अभिव्यक्ती. पुढचा प्रश्न, आपल्या विद्यार्थ्यांना समजण्यासाठी एका शिक्षकाला डॅशची चांगली माहिती असावी. तर वरील सर्व काय आहेत ते बघूया. बालमनोविज्ञान, बालकांना समजण्याची प्रवृत्ती, अभ्यास विषयाबाबत विद्यार्थ्यांचे मत याविषयीची चांगली माहिती असणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या स्तरामध्ये मुले आपल्या समकक्ष वयोगटाची सक्रिय सदस्य बनतात. त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, किशोरावस्थेमध्ये. किशोरावस्था या स्तरामध्ये मुले आपल्या समकक्ष वयोगटाची सक्रिय सदस्य बनतात. पुढचा प्रश्न आहे, मनोचित्रण यांच्याशी संबंधित आहे. तर मनाच्या कार्याचे अन्वेषण करणे यासंबंधी मनोचित्रण यांच्याशी संबंधित आहे. कशाच्या? तर मनाच्या कार्याचे अन्वेषण करणे. पुढचा प्रश्न बघूया, प्रतिभावंत होण्याच्या खालीलपैकी कोणते संकेत नाही असं विचारले. त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दुसऱ्यासोबत भांडण करणे. पुढचा प्रश्न, 12 वर्षाच्या मुलांमध्ये डॅश सर्वात जास्त संभावना असते. कशाची? तर समान वयोगटातील मुलांचे अनुमोदन करण्याची आतुरता. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, विद्यालयातून विद्यार्थ्यांच्या पळून जाण्याचे कारण काय असेल? तर समस्याप्रती शिक्षकांची अभिवृत्ती. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांमध्ये श्रमस्फूर्ती विकास करण्यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांना श्रम करण्याची संधी प्राप्त करणे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न,
सध्या या क्षेत्रामध्ये बाल विकासाची व्याख्या अशी केली जाते. तर कोणत्याही, पर्याय क्रमांक 4 हे त्याचे उत्तर आहे. कोणत्याही बालकाच्या ज्ञानात्मक सामाजिक सामर्थ्याच्या क्रमिक विकासाकरिता उत्तरदायित्व होणे. हे अध्ययन क्षेत्रामध्ये बालकाची व्याख्या केली जाते. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. प्राथमिक शिक्षकांसाठी बाल मनोविज्ञानाचे असणे आवश्यक आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. काय आहे तर मुलांच्या व्यवहाराला समजण्यासाठी शिक्षकांना मदत करणे किंवा करते. पुढचा प्रश्न. विद्यार्थ्यांच्या अनपेक्षित व्यवहारामध्ये बदल करण्याची सर्वात प्रभावी पद्धत कोणती? तर अनपेक्षित व्यवहाराची कारणे शोधून त्यांच्या उपचारांचे प्रबंधन करणे. पुढचा प्रश्न. शिक्षक दिनानिमित्त काही विद्यार्थ्यांनी तुम्हाला शुभेच्छा पत्र पाठविले. तुम्ही काय कराल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे त्यांचे आभार मानाल. पुढचा प्रश्न. जेव्हा एखादा विद्यार्थी अयशस्वी होतो तेव्हा असे मानले जाते की ही वैयक्तिक अयशस्विता आहे. पुढचा प्रश्न. कोणत्याही विद्यार्थ्यास ते सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्याचे सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे आज्ञाधारकता. काय आहे तर आज्ञाधारकता. आज्ञाधारकता. पुढचा प्रश्न बघूया. तुम्ही वर्गात एक प्रकरण शिकवित आहात. त्यावेळी विद्यार्थ्याने विषयाशी असंबंधित प्रश्न विचारला असता तुम्ही काय कराल? तर उत्तर आहे वर्गानंतर प्रश्नाचे उत्तर द्याल. वर्गानंतर प्रश्नाचे उत्तर द्याल. पुढचा प्रश्न. प्राथमिक स्तरावरील शिक्षण हे मातृभाषेमध्ये देणे अधिक चांगले आहे कारण मुलांना नैसर्गिक वातावरणात शिक्षण घेण्यास मदत करेल. पुढचा प्रश्न बघूया. फलक लेखन करताना वर्गात अधिक महत्त्वपूर्ण बाब कोणती? तर चांगले अक्षर हे फलक लेखन करताना महत्त्वपूर्ण बाब आहे. पुढचा प्रश्न. तुमच्या वर्गात एक विद्यार्थी उशिरा आला असता तुम्ही काय कराल? तर कारण विचारण्याचा प्रयत्न कराल. उशिरा येण्याचे कारण विचाराल. पुढचा प्रश्न. शाळेतील विद्यार्थ्यांना कशा प्रकारे अभिप्रेरित करणे योग्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सखोल अध्ययनाद्वारे. पुढचा प्रश्न. शिक्षणाचा उद्देश हा असावा. तर शिक्षणाचा उद्देश व्यावहारिक जीवनासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे हा असावा. पुढचा प्रश्न. असा स्तर ज्यामध्ये मुले एखाद्या घटना किंवा वस्तूबाबत आर्थिकदृष्ट्या विचार करणे सुरू करते त्याला काय म्हणतात? तर त्याला
मूर्त क्रियात्मक अवस्था असे म्हणतात. मूर्त क्रियात्मक अवस्था. पुढचा प्रश्न. बालकाच्या ज्ञानात्मक विकासाच्या अवस्थांना स्पष्टपणे याद्वारे ओळखले जाते. तर पियाजेद्वारे ओळखले जाते. बालकांच्या ज्ञानात्मक विकासाच्या अवस्थांना स्पष्टपणे पियाजेद्वारे ओळखले गेले. पुढे. तरुण मुलांच्या अध्ययन प्रक्रियेमध्ये पालकांची भूमिका काय असावी? तर काय असावी? तर सक्रिय असावी. तरुण मुलांच्या अध्ययन प्रक्रियेमध्ये पालकांची भूमिका सक्रिय असावी. पुढचा प्रश्न. बालकांच्या ज्ञानात्मक विकास अधिक उत्तमरित्या कोठे परिभाषित केले जाऊ शकते? तर विद्यालय व वर्गात. ज्ञानात्मक विकास विचारले, त्यामुळे विद्यालय व वर्गात. पुढचा प्रश्न. डॅश ला अनुप्रेरित शिक्षणाचा एक संकेत म्हणून म्हणून विवेचित केले जाते. त्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थ्यांद्वारे विचारलेले प्रश्न. विद्यार्थ्यांद्वारे विचारलेले प्रश्न. पुढचा प्रश्न. निम्न वर्गातील खेळाची शिक्षण पद्धती यावर आधारलेली आहे. तर विकास व वृद्धीच्या मनोवैज्ञानिक सिद्धांतावर. पुढचा प्रश्न. डिस्लेक्सियाशी याशी संबंधित आहे. तर डिस्लेक्सिया हा वाचन विकार आहे. पुढचा प्रश्न. गरजू बालकांना विशिष्ट स्वरूपाचे शिक्षण देण्याची सोय केली पाहिजे. तर इतर सामान्य विद्यार्थ्यांच्या समवेत. पुढचा प्रश्न. अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये अभिप्रेरण हे नवीन शिकणाऱ्यामध्ये अध्ययनाची रुची निर्माण करते. नवीन शिकणाऱ्यामध्ये अध्ययनाची रुची निर्माण करते. पुढे. 5व्या वर्गात न्यून दृष्टी असणाऱ्या बालकाला वर्गात सामान्य वागणूक देण्यात यावी व ऑडिओ सीडीच्या माध्यमातून सहाय्य प्रदान करावे. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. वर्गात विद्यार्थ्यांची रुची कायम ठेवण्यासाठी शिक्षकांनी डॅश उचित असते. तर प्रश्न विचारणे उचित असते. पुढचा प्रश्न. विद्यार्थ्यांचे विद्यालयात खेळणे का उचित आहे? तर विद्यार्थ्यांचे विद्यालयात खेळणे ते सहकार्य व शारीरिक संतुलनाचा विकास करेल. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. कुटुंब हे एक साधन आहे. तर कुटुंब हे अनौपचारिक शिक्षणाचे एक साधन आहे. पुढचा प्रश्न. डॅश एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्य विकसित करू शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आदर्श वागणुकीने. आदर्श वागणुकीने एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्य विकसित करू शकतो. पुढचा प्रश्न. एका शिक्षकामध्ये सर्वात महत्त्वाचे काय असते? तर एका शिक्षकासाठी सर्वात महत्त्वाचे विद्यार्थ्यांच्या समस्या दूर करणे हे महत्त्वाचे आहे. पुढचा प्रश्न. फलक लेखन हे शैक्षणिक साधनाच्या कोणत्या समूह अंतर्गत केले जाते? तर फलक लेखन हे दृक साधनाच्या सामूहिक अंतर्गत केले जाते.
त्यालाच आपण दृश्य साधनही म्हणू शकतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी काय अध्यापन कौशल्याचे संबंधित आहे? तर वरील सर्व. तर कोणते? तर फलक लेखन करणे, प्रश्न प्रश्न प्रश्नांना सोडविणे, प्रश्न विचारणे, हे जे वरील तीनही पर्याय बरोबर आहे, म्हणून वरील सर्व त्याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, जे विद्यार्थी वर्गात प्रश्न विचारतात त्यांना सातत्याने प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करावे. सातत्याने प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करावे. पुढचा प्रश्न, किंडरगार्टन या शिक्षण प्रणालीचे प्रतिपादन यांनी केले. कोणी केले? तर फ्रोबेल यांनी. पुढचा प्रश्न, एक बालकाचे पालक मला कधीही शाळेत भेटण्यास आलेले नाही, अशा स्थितीत तुम्हाला पाहिजे होतं. एक बालकाचे पालक तुम्हाला कधीही शाळेत भेटण्यास आलेले नाही, अशा स्थितीत तुम्ही स्वतः त्यांना भेटाल. तुम्ही स्वतः त्यांना भेटाल. पुढचा प्रश्न, तुम्ही एका अति सक्रिय मुलाला योग्य दिशा कशी दाखवावी? तर त्याला तुम्ही एका अतिसक्रिय मुलाला योग्य दिशा कशी दाखवावी? तर त्याला फळा स्वच्छ करण्यासारखे काम द्याल. अतिसक्रिय विचारले. पुढचा प्रश्न, वेगवेगळ्या समजातीय समूहाच्या व्यक्तीप्रती बालकाचे अभिवृत्ती आधारित असते, तर त्यांच्या पालकांच्या अभिवृत्तीवर. पुढचा प्रश्न, तुमच्या वर्गात एक मतिमंद विद्यार्थ्याला बसविण्याचे सांगितण्यात आले आहे, तर तुम्ही अशा विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत शिकाल. तुम्ही काय कराल? तर अशा विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत शिकाल. पुढचा प्रश्न, एक शिक्षक साधन संपन्न असला पाहिजे, याचा अर्थ त्यांना आपल्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे ज्ञान प्राप्त असावे. पुढचा प्रश्न, बालकाचे भावनात्मक समायोजन डॅश मध्ये प्रभावित असते, तर वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. कोणते? तर व्यक्तिमत्वाची निर्मिती, वर्गातील अध्ययन, शिस्त, यात हे तीनही पर्याय बरोबर आहे, म्हणून वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, सध्याच्या लहान मुलांच्या दृष्टिकोनाबाबत डॅश अशी मान्यता आहे, तर लहानपण हे वाढ व परिवर्तन याची सांगड आहे. पुढचा प्रश्न, 5व्या वर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार उत्तम वाचन चाचणी देण्यासाठी तयार करण्यासाठी शिक्षकांना सर्वोत्तम सल्ला दिला जातो की परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांना उत्तरे देणे यासारख्या प्रश्नांचा सराव करून घ्यावा. पुढचा प्रश्न, असंघटित घरातून आलेले बालक या समस्यांचा अनुभव घेतात. कोणत्या समस्यांचा? तर स्वतंत्रपणे अध्ययन. पुढचा प्रश्न, तुम्हाला असे दिसून आले की एक बालक बुद्धिमान आहे, तर तुम्ही तो अधिक प्रगती करू शकेल अशा दिशेने मार्गदर्शन करून प्रेरित कराल. पुढचा प्रश्न,
जर काही विद्यार्थी वर्गात शिकण्याच्या मनस्थितीत नाही, अशा वेळी तुम्ही इथे शिकण्याच्या पाहिजे होतं. त्यावेळी तुम्ही त्यांच्या रुचीशी संबंधित रंजक बाबी सांगाल. पुढचा प्रश्न, खेळण्याशी खेळण्याचे वय डॅश संदर्भित करते, तर पूर्व बाल्यावस्था. पुढचा प्रश्न, उत्तर बाल्यावस्थेत बालके भौतिक वस्तूंच्या कोणत्या आवश्यक तत्वातील बदल किंवा परिवर्तन समजू शकतात, तर द्रव्यमान, संख्या आणि क्षेत्र. पुढचा प्रश्न, विकास म्हणजे काय, तर विकास म्हणजे अभिप्रेरणा व अनुभवाद्वारे होणारी परिवर्तनाची शृंखला होय. पुढचा प्रश्न, विकासासाठी संबंधित कोणते विधान सत्य नाही असं विचारले, तर विकास उत्तेजित किंवा प्रेरित करीत नाही, हे जे विधान आहे हे चुकीचे आहे किंवा असत्य आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या विकास कार्य उत्तर बाल्यावस्थेसाठी संबंधित नाही असं विचारले, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पुरुषत्व किंवा स्त्रीत्वाची सामाजिक भूमिका प्राप्त करणे. हा पर्याय उत्तर बाल्यावस्थेसाठी संबंधित नाही. पुढचा प्रश्न, सामान्य परिपक्वतेच्या पूर्वी प्रशिक्षण करणे हे साधारणपणे लाभदायक असेल की धोकादायक असेल, हे प्रशिक्षणात वापरलेल्या प्रणालीवर अवलंबून असते. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.